मायबाप हो, बाळूमा भक्तीचा भोकेला देव आहे, बाळूमा सेवेचा भोकेला देव आहे. मा म्हणतात करशीला सेवा तर खाचीला मेवा. जो कोणी माझी सेवा करेल तो निश्चितपणे आनंदाचा मेवा खाईल. जो कोणी माझी चाकरी करेल त्याला निश्चितपणे सुखाची भाकरी मिळेल. विठ्ठल विठ्ठल पहा, बाळूमामांनी अनेक चमत्कार केले मायबाप, पण माणसाने नमस्कार करावा मामांनी कधीच चमत्कार केला नाही. माणसाच्या आयुष्याचा उद्धार झाला पाहिजे याकरता मामांनी चमत्कार केले. मग मामांची मेंढी माऊली कोल्हापूरच्या प्रांतामध्ये मुक्कामाला होती आणि मेंढी माऊली कोल्हापूरच्या प्रांतामध्ये मुक्कामाला असताना मायबाप हो, तळावरती मेंढक्यांनी वाघरी ठोकल्या आणि सर्व मेंढके आनंदाने दिवसभर कंटाळलेले होते, जेवून झोपी गेले. पण त्याच ठिकाणी ही कानकोन मामाचा तळ या ठिकाणी आल्याची कानकोन त्या गावातील काही चोरांना लागली होती आणि चोरांनी ठरवलं आता मामाच्या तळावरती चोरी करायची. आणि त्या चोरांचा म्होरक्या सांगू लागला, ए रामा, ए श्यामा, ए दगड्या, अरे आज मामांची बकरी या ठिकाणी आलेत, खूप मोठा पसारा आहे, 1200 बकरेत, 15 घोडेत आणि बाया माणसांच्या अंगावरती दागदागिनं भरपूर आहे. बाळूमामा याच्याकडं बक्कळ पैसा आहे. आज काही झालं तरीसुद्धा तो बागडे नावाचा म्होरक्या सांगू लागला, काही झालं तरीसुद्धा मामाच्या तळावरती आज आपण चोरी करायचीच, कुठलीही अडचण होते, चोरी करायची म्हणजे करायची. आता चोरी करायची ठरली आणि मामाच्या तळापाशी ते चोर आले. मामाच्या तळापाशी चोर आल्यानंतर मामाच्या तळाच्या दिशेनं चोर चोरी करायला जाणार. चोर सैरावरा धावू लागले, पळू लागले. चोर रात्रभर पळत होते, पण चोरांना मामाचा तळ काय सापडत नव्हता. चोर रात्रभर पळता पळता एका ठिकाणी थांबले आणि विचार केला, अरे असा कोणता चमत्कार आहे या तळावरती, असा कोणता देव या तळावरती. पाहिलं तर खांद्यावरती घोंगडं, डुईवरती फेटा घेणारा, कपडावरती भंडारा लावणारा एक साधा सुद्धा पायात चप्पल घातलेली धनगर या ठिकाणी उभा आहे. अरे रात्रभर आजपर्यंत किती चोऱ्या केल्या, पण तरीसुद्धा कुठल्या चोरीत अडथळा आला नाही. प्रत्येक चोरीत आपल्याला काही ना काहीतरी घबाड मिळालं. पण या तळावरती अरे साधं आपण तळाला बिरडाला शिवसुद्धा शकत नाही, मेंढराच्या वाघराला सुद्धा शिवू शकत नाही. असा कोणता चमत्कार आहे. चोर घाबरले. मायबाप चोरांना घरी जायला सुद्धा वाट सापडणार. आणि मग तेच चोर त्या ठिकाणी घोंगडीवरती बसल्या मामांच्या पायाशी चरणाशी आले, गडागडा लोळू लागले, सांगू लागले, मामा चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. मामा आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही देवाच्या देव घरात चोरी करतोय. आणि मायबाप हो, तेच चोर मामांचे सेवक बनले. हा चमत्कार मामांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मामाने वाहत्या पाण्यावरती सत्ता गाजवली, मामाने निसर्गावरती सत्ता गाजवली, मामाने अग्नीवरती सत्ता गाजवली. नव्हे मामांच्या आरतीतलं अरे शेवटच्या ओळीत, पृथ्वी तलावर मामांची सत्ता, देती वचन आपुलिया भक्ता, आत्मा पुरक्षेत्री समाधी घेता, स्वप्नी दर्शन भक्तांना देता. अरे मामाची सत्ता तुमच्या आमच्यासारखं काय गावच्या ग्रामपंचायतीवरती नाही. तुमच्या आमच्यासारखं काय ग्रामपंचायतच्या पुढं पंचायत समिती असते, पंचायत समितीच्या पुढं जिल्हा परिषद असते, जिल्हा परिषदच्या पुढं आमदारकी असते, विधानसभा त्याला विधान परिषद म्हणतात, त्याच्या पुढं गेले की लोकसभा आणि राज्यसभा असते. इथं तुमच्या आमची सत्ता संपते. पण मामाची सत्ता पृथ्वी तलावर आहे. आणि पृथ्वी तलावरची सत्ता फक्त पृथ्वी तलावरती नाही, तर भक्ताच्या हृदयावरती सत्ता गाजवणारा संत म्हणजे बाळूमामा आहेत, म्हणजे बाळूमामा आहेत.
मामानी भक्ताच्या हृदयावर सत्ता गाजवली. विठ्ठल विठ्ठल मामाच्या दरबारात काहीच गोष्टींना फार महत्त्व आहे. पहिलं मामाच्या दरबारात महत्त्व ते म्हणजे सेवा. बाळूमामा सेवेचा भुकेला देव आहे, भक्तीचा भुकेला देव आहे. मग मामाच्या दरबारात सेवा कोणती असेल तर मामाच्या दरबारात सेवा आहे ती प्रथम सेवा कोणती असेल तर मेंढी माऊलीची सेवा आहे, ज्ञानदानाची सेवा आहे, अन्नदानाची सेवा आहे, सेवादानाची सेवा आहे. या ठिकाणी आल्यानंतर अरे इथं बसून शांतपणे कीर्तन ऐकणं, श्रवण करणं ही सुद्धा सेवा आहे. मामाचं नामस्मरण करणं ही सुद्धा सेवा आहे. रस्त्याने चालत असताना एखाद्या माईच्या एखाद्या माझ्या बापाच्या पायात काटा मोडला तर तोच काटा इतराच्या पायात मोडू नये याकरता तो काटा बाजूला टाकून देणं ही सुद्धा सेवा आहे. मामा म्हणतात 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची 6 महिने सेवा करणार त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर नाही केलं तर जगात नाव सांगणार नाही बाळूमामा आहे. ऊन वारा वादळ पाऊस याच्याशी झुंजत झुंजत जो मेंढी माऊलीची सेवा करतो ना त्याला म्हणतात मेडका. मेंढक्याचं आयुष्य सोपं नसतं. अरे तुम्ही आम्ही 1 दिवस येऊ 2 दिवस येऊ 3 दिवस येऊ सेवा करू पण मेंढखा वादळ असो वारा असो पाऊस असो ऊन असो मामांची सेवा भक्ती भावानं करतो. अरे विचारा कधीतरी या मेंढक्या बांधवाला माझ्या मामानं त्याला काय दिलं. अरे जे जे मागल ते मेंढक्या बांधवाला दिलं. फक्त मेंढक्या बांधवाची ती सेवा निष्ठेनं आहे का हे मामानं पाहिलं, नीतीनं आहे का हे मामानं पाहिलं. कारण मामा यांच्या आरतीतलं एक दुसरं कडवं आहे. नीतीनं वागावे कमीनाय होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. मामा म्हणतात आलाय ना माझ्या दरबारात या, पण या दरबारातून काही घेऊन नाही जाता आलं तरी चालेल, पण या दरबारात आल्यानंतर आणि या दरबारातून एकदा गेल्यानंतर नीतीनं वागा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तर वागतो का मी नीतीनं? अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल मायबाप संत तुमच्या आमच्याकरता माय आहेत, बाप आहेत, कृपावंत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही कृपा. तुमच्या कीर्तीचं वर्णन करणं माझ्यासारख्या पामराला अशक्य आहे. काय मी पतित कीर्तिवानो. मामाच्या दरबारात सेवेला महत्त्व आहे. सेवा मेंढी माऊलीचे, सेवा ज्ञानदानाचे, अन्नदानाचे. ही सेवा तुम्ही करत चला, तुमच्या आयुष्यात मायबापो काहीच कमी पडणार नाही. दुसरं मामाच्या दरबारात आल्यानंतर महत्त्व आहे ते म्हणजे मायबापो हो भंडारा. शिवविजय ग्रंथात लिहिले एत भंडारा हेची गंध, भंडाराची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. मायबाप भंडारा काय करतो? भंडारा भक्ताचं दुःख हरण करतो. मामाच्या दरबारात आल्यानंतर कपाळावरती भंडारा न लावता जाणं हे सुद्धा दुर्भाग्याचं लक्षण आहे. भंडाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एक मामांचा जो महाप्रसाद तुम्ही खाता भक्तिभावानं सेवन करतात तो भंडारा, आणि 2 भंडारी अमावस्याला आम्ही जो घालतो तो भंडारा. हे भंडाऱ्याचे 2 प्रकार आहेत. पण मामाच्या तळावरती 19 पग्ग्यावरती दररोजच भंडारा उत्सव साजरा होतो. मायबाप हो भंडाऱ्याची ताकद अफाट आहे. किती ताकद आहे? तुमच्या कपाळावरती लावलेल्या भंडाऱ्याचं सामर्थ्य किती आहे? का लावायचा कपाळावरती भंडारा? ऐका मायबाप, अरे जेव्हा तुम्ही आम्ही जन्माला येतो, एखाद्या माईच्या एखाद्या बाप्पाच्या पोटी एखादं बाळ जन्माला येतं, तेव्हा म्हणतात की 5वीला सटवाई येऊन त्याच्या कपाळावरती त्याचं नशीब लिहित असते. पण मायबाप बाळाच्या कपाळावरती लिहिलेलं नशीब बदलवण्याकरता आपण किती प्रयत्न केला तरीसुद्धा माणसं म्हणतात नशिबात हाय तेच माणसाला मिळतं. अरे पण कपाळावरचं नशीबसुद्धा बदलवण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती बाळूमामाच्या भंडाऱ्यात आहे. म्हणून लावायचा भंडारा. भंडाऱ्याची दुसरी ताकद आहे मायबाप.
हा भंडारा मामांचा महाप्रसाद आज होतोय. या महाप्रसादात सुद्धा हा भंडारा टाकला जातो. भंडारा काय करतो? मायबाप मामांच्या आरतीत लिहिलंय, दिन दुबळ्यांचं रक्षण करतो त्याचं नाव आहे भंडारा. निपुत्रिकाला संतान देतो त्याचं नाव आहे भंडारा. कन्या रोग्याला औषध देतो त्याचं नाव आहे भंडारा. आणि भक्तावरती संकट आल्यानंतर ते संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करतो ना, त्याचं नाव आहे भंडारा. आणि म्हणून भंडारा लावत चला, हे भंडाऱ्याचं महत्त्व आहे. मामाच्या दरबारात तिसरं महत्त्व कशाला असेल तर मामाच्या ब्रह्मप्रसादाला आहे. मामाच्या दरबारात आल्यानंतर मामाचा ब्रह्मप्रसाद सेवन न करता जाणं हे सुद्धा दुर्भाग्याचं लक्षण आहे. ब्रह्मप्रसादात इतकी ताकद आहे, किती ताकद आहे मायबाप. अरे तुम्हाला 18 पगड जातीचा रोग असला ना, तर मामाच्या दरबारात येऊन तुम्ही भक्तिभावानं हा ब्रह्मप्रसाद सेवन केला ना, तर 18 पगड जातीच्या रोगाचं निवारण करण्याची ताकद या मामाच्या ब्रह्मप्रसादात आहे. काही संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला, काही संतांनी भजनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला, काही संतांनी कवालीच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे, ज्या संतानं सांगितलं, होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत. आणि बाळू मामाची मेंढर आली तुझ्या गावात. सोन्याच्या रानात काय बाय दिसती पांढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. सती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. या मोडव्याच्या रानात काय वाय दिसते पांढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. या डोंगरावनात काय वाय चरती कोकर, चरती कोकर बाळू मामाची मेंढर. चरती कोकर बाळू मामाची लेकर. या काय बाय दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. माझ्या मामाची मेंढर.